नमस्कार. आज आपण मक्याच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पहिल्या पर्णीय फवारणीबद्दल बोलणार आहोत. पण आधी एक प्रश्न. पिकाच्या पूर्ण आयुष्याचा पाया नक्की कधी घातला जातो? उत्तर आहे पेरणीनंतरच्या फक्त पहिल्या 18 दिवसांमध्ये. हो, ह्याच काळात. म्हणूनच ही पहिली फवारणी फक्त एक काम नाही, तर तो आहे पिकाच्या भविष्याचा पाया. याचं मुख्य ध्येय काय? तर जोरदार वाढ, फुटवे आणि कणसांसाठी एक भक्कम आधार तयार करणं. यामुळे मुळं खोलवर जातात, वाढीला वेग येतो आणि पीक ताण सहन करायला शिकतं. फरक बघा, एक कमकुवत सुरुवात बदलते एका मजबूत आणि ताण सहन करणाऱ्या पिकामध्ये. चला तर मग बघूया यशासाठीचा तो अचूक फॉर्म्युला काय आहे. हे आहे ते योग्य मिश्रण. 19-19-19, झिंक, बायोस्टिम्युलंट आणि गरज असेल तर कीटकनाशक. मिश्रण तर झालं, पण त्याहीपेक्षा महत्वाचं आहे योग्य वेळ. पेरणीनंतर 12 ते 18 दिवस हाच तो सर्वोत्तम काळ आहे. फवारणी सकाळी किंवा संध्याकाळी करा. पानांच्या खालच्या बाजूला नीट फवारा आणि वारा टाळा. बरं, हे सगळं केल्यावर शेतात यश नेमकं कसं दिसतं? पहिलं म्हणजे पानं रुंद, जाड आणि एकदम गडद हिरवीगार दिसू लागतात. दुसरं म्हणजे पूर्ण शेतात एक समान आणि जोरदार वाढ दिसेल, कोणतंही रोप मागे राहणार नाही. आणि शेवटी तयार होते एक शक्तिशाली पीक कॅनोपी, जी कोणत्याही आव्हानाला सामोरे जायला तयार असते. लक्षात ठेवा, मजबूत पाया असेल तरच मजबूत भविष्य घडतं. तर विचार करा, आपल्या पिकाचा पाया त्याची पूर्ण क्षमता दाखवण्यासाठी तयार आहे का?